पुरा सत्यानाश अरे तुझ्या नावाचा केला यान पुरा गायली कदमवाडीच्या राजावर भाकड कथा नाही 25 वर्षाचा इतिहास भाकड कथा गायली नाही जो मी गण गायला गण पार्वतीच्या फळापासूनच बनवलेला हा गण जो आपण 25 वर्ष कदमवाडीकर आणताय तो गण भाकड कथा गायली नाही त्याच्यानंतर गवळण गायली आजही गोमूत्राला आपण पवित्र मानतो कुठल्याही घरात शुभ कार्य असताना सारवण झाल्याच्या नंतर गोमूत्र शिंपडून आपलं घर सुशोभित किंवा त्यानंतर आपण पवित्र करतो म्हणून गोमूत्राची कथा मी गवळणीत गायली भाकड कथा कोणाला सांगताय शाही ही भाकड मस्त नाही आज कसा तुम्हाला रेडा तुमचा आहे ना रेडा या म्हशीच्या पोटी कसा आलाय तो पण तुम्हाला गाऊ शकतो रेडा म्हणतात ना कसा आहे का बघा ते थोडं सांगतो ही कथा ऐकाता ऍक्च्युली हे गाणं दसऱ्यातलं गाणं आहे आज मी घेतो तिने रेडा सांगितलं ना मगाशी गायला नाही विषय मी तुम्हाला देतो तुम्ही म्हैस गायची शाहीर सांगतो ही कथा ऐकाता या एका वसाड्याची औ म्हशीच्या पोटी जन्मास आली ही अवलाद रेड्याची ब्रह्मपुत्र महिषासुर मातला होता भरपूर मोठी कथा आहे ती मी दसऱ्यामध्ये गातो मी त्यांना विषय दिलाय त्यांनी म्हैस गावी मी रेडा गायलाय कोणाच्या म्हशीच्या पोटी झाला असता बुवा तुम्ही कुठं बैलाच्या पोटी आलो गाईच्या पोटी आलो तापायला सांगायचंय तुम्ही डायरेक्ट कुठून आम्हाला तर पडलं का बैलाच्या पोटी जन्माला आलं गायशीच्या पोटी आलो तुमच्या का सांगायचं मी म्हैस गाई मी रेडा गायलाय बुवा म्हैस शास्त्रात गायची आता अडव लांब पायाचा आणि काय म्हणतात ऐका विषय दुसऱ्याला बोलायचं आणि आपल्याकडे 4 बोट असतात 4 बोट बघा हाताला बोट 5 ऐका एक आपण समोरच्याकडे करतो अंगठा कुठे आहे बघा आपल्याकडे आहे
आपल्याकडे आहे अंगठ्या कुठं आहे वर 3च बोट बुवा 4 नसतात त्याला सांगा येण्याला गांधीजी 3च पकडा एकाचा तोंडाव एकाचा कानाव एकाचा यांना काय करायचं दीपाली दिलीप नवल यांच्या माध्यमातून 151 रुपयांचं बहारदार आता देतो थोडं जास्त बघा आता गाढव आहे का बोनी गाडवी गायची मी रेडा गायला बोनी म्हैस गायची हा आमरे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा इथं बसायचं शेवटपर्यंत आणि याची वजा हा ऐका आता मी म्हैस गायली रेडा गायला म्हैस गाती मी गाढव गातो हो आणि शास्त्रात गाडवी गायची तो शाब्बास म्हणणे ऐका 4 वाजता गोरी है कलैया पहना दू तुझे हरी हरी चूड़िया गोरी है कलैया पहना दू तुझे हरी हरी चूड़िया अरे अपना बना ले मुझे बालमा आता बघा यांनी मला लसूण दिले बसून तर मला पहिल्यांदा विषय आला देणार उत्तर 100% अजून 12 ठिकाणी जाईल 12 ठिकाणी चर्चा करीन उत्तर तुम्हाला सचिन पोवास देणार एवढं लक्षात ठेवा शाहीर तुम्ही जे मला उत्तर ठाकूर मातूर दिलंय अशा शैल्या लावायच्या नाही परत तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला बायको आपल्या नवऱ्याला असा दागिना देते बोललं याच्यावर बोललं काय याने 2-3 केले यांनी विचारलं असतील मोर द्या ते काय जरा जास्त झालेलं पाणी टाकायचं का त्याला दुसऱ्याकडे सांगा पाणी टाकायचं काहीच पाणी टाका म्हणा कडक झाले म्हणजे बारीक आणि तुम्ही जो काही समजता तो वेगळा विचार मला बुवाला बारीक कडक झाले काहीच पाणी टाका त्याच्यात काहीच पाणी टाका आणि बुवा काय म्हणतायत त्यांच्या उद्या मी तुम्हाला विचारलं काय बाई आपल्या बायको आपल्या नवऱ्याला गण बाई पूजला आहे मी आणखी आहे का थांबा बा आमचं सपनी दादा कुठं आहे आणि आमचं सचिन दादा कुठं आहे सचिन दादा कुठं आहे नाही पहिले दिसू द्या मला पहिले ओके बरं बघा ही लोक कुठं आले माहिती मला 92 किलोमीटर आहेत का 92 किलोमीटर स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकून हा स्वतःचीच गाडी पेट्रोल स्वतःचा आणखी परत 500 मला म्हणजे काय ही खास प्रेम म्हणजे काय म्हणलं प्रेम का स्वप्नील असू द्या किंवा सचिन असू काय म्हणजे ही आवड बघा ना सचिन बुवाची किंवा शक्तिपुरेची आवड म्हणजे मी नुसतं मला म्हणत नाही माझ्यासाठी नाही आज एक कार्यक्रम सचिन दादा सोबत सलमाचे चांगले मित्र आहे स्वप्नील दादा सुद्धा आज रत्नागिरी सिव्हिलला कामाला आहे आणि त्यांच्या घरी ज्यावेळेस एखादा दुःखद प्रसंग असून सुद्धा माझा कार्यक्रम सोडत नाही काय त्यांना मी देतो फक्त गाणी तेवढीच घेऊन जातात पोरगीला त्यांची मुलगी आहे राधा स्वप्नील मयेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक आणि ती पोरगी बाकीची अंगाई गीते गात नाही सचिन बुवाची गाणी लावल्या बरोबर झोपली सचिन बुवाची गाणी लागली का तिला बरोबर झोप येते पण ती बरोबर झोपणार म्हणजे आपण काहीतरी पेरलंय नव समाजामध्ये मी फालतू बोलणार नाही फक्त कोणाला गाडव लावताय हा हे कोणाचं 200 हे 200 आलं 200 आलं कोण नाव सांगा तिथं नाव सांगा माऊली वडा यांच्या माध्यमातून 200 आले गाडव बघा म्हणून म्हणतोय तो काय प्रश्न सोडवायला बोलणं जमला नाही बायको आपल्या नवऱ्याला काय देते आणि दुसरा प्रश्न मी सांगितलाय की कृष्णाचं स्वरूप सांगा ते आणखी पुढं काय तिकडं कर्नाटकात गेलं की इकडं तो विषय नाहीये शाळेत म्हणून तुम्हाला म्हणतोय देतो गणबाई पुजला आहे देतो ऐका एक गाणं ऐका मोकळा फक्त मोकळा प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा प्रश्न हा सोडवा कशाला आला तू आडवा अरे पण जमेल का तुला हे सांग गाढवा प्रश्न हा सोडवा जमेल का तुला हे सांग गाढवा
काय सावळ्या कुंभार म्हणतोय गाढवाला प्रश्न हा सोडवा एका रात्री 7 तळाची तांब्या पितळेची जो कोणी माडी बांधल तो नवर मुलगा जरी गाढव असला तरी माझी राज्यकन्या त्याच्याशी लग्न करेल. विषय कसा आहे बघा शास्त्रातला विषय. पैसा माझी साधी सोपी नाही रे वेड्या एका रात्रीमध्ये लागतील बांधाया माड्या. जमलंच नाही तर राजा म्हणे सावळा कुंभार सांगतोय गाढवा तर तुला जमलंच नाही तर राजा म्हणेल फासावर चढवा अरे जमल का तुला हे सांग गाढवा. विषय तंतोतंत ऐका पुढचा विषय आणखी ना बघा. जो 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 कसला हा शाहीर मोठा कसला हा शाहीर मोठा अहो सभेमध्ये बोलतोय खोटा. 3 टाइम लाईट गेली. प्रश्नाचं उत्तर सांगायला तेव्हा नेमकी लाईट गेली. याला घरच्या देवाची नड आहे चांगली सुधी साधी सुधी याला घरच्या देवाची नाटच लागले नाट लागले. आणि हे जर मी बोलतोय हे खोटं असेल शाहीर येऊन सांगायचं तुमच्या घरात येऊन पाणी होईल सचिन बुवा नाही तर तुम्ही माझ्या येऊन बघा लग्नात येण्यासारखं बोलायचं नाही. तुमच्या व्यंगावर बोलणार नाही म्हणून ती मी गळत बंद केली लावली नाही म्हणून दुसरी गोमूत्राची गळत लावली. सांगतोय बघा ऐका. कसला हा शाहीर मोठा अहो सभेमध्ये बोलतोय खोटा करीन याचा चम्मन गोटा. तो चम्मन असा करीन चम्मन माझ्या नादाला लागायचं नाही. मी का सोडू बारे तुमच्याशी मी काय भिणार आहे तुम्हाला. आम्ही कोणाला भीत नाही कच्चा दूध पित नाही असं काही आलं आणि काही गेलं झिंगा लढू सचिन बुवा म्हणतात मला आम्हाला काटा चला पाणी बिनी खुर्ची बसायचं पण वांदा होती झोपालं. ऐका म्हणून कसला हा शाहीर मोठा सभेमध्ये बोलतोय खोटा करीन याचा चम्मन गोटा. आज आला या समोर अहो आहे हा रामखोर आहे हा रामखोर अनुभवाचे माझे बोल आज लागला ना घोर आहे हरामखोर आहे हरामखोर. 2024 साली गोवळ मध्ये बारी झाली तरी नाही अक्कल आली. जागेवर दिलंय हे लिहिलेलं नाही बघायला तरी नाही अक्कल आली. म्हणतो मी चोरावर मोर अरे हा नामखोर हे जाग्यावर आहे जाग्यावर काय शिकवतो मला जाग्यावर दिले जाग्यावर हे अंतरा 2024 साली मे महिन्यात कोमल मध्ये बारी झाली तरी नाही अक्कल आली. म्हणतो चोरावर मी मोर आम्ही उत्तर देऊन आम्ही येड हा शहाणा आहे. आम्ही ग्रंथ धुंडाळून आम्ही पागल झालो 4 वेळा उत्तर दिलं आणि हा शहाणा म्हणतो मी चोरावर मोर आहे हा रामखोर हा पक्का छक्का नाही पक्का म्हणलो पक्का आहे हा रामखोर. आणि म्हणून बघा मिळेला काय मारायची मिळेला काय मारायची मी काय म्हटलंय रेडा झोंबी झुजणारा पाहिजे टाप टेकून पळणारा काय है ना. जखमी झालेल्या वेळेला काय करायची आपण काय त्याच्यात मजा हरवायची त्याला काय मजा नाही. तुम्ही झोपून करा बाई 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 झोपून करा तुम्ही याच्या पुढे आणि तुम्ही झोपणार तुम्ही जर असंच म्हणणार
किंवा तुम्ही असंच जर तुमचा हा जर अभिमान तुमचा गर्व जर हा उतरला ना, हा तुमचा मगरुमी तुमच्या बोलण्यात पण ती सिद्ध होते, मगरुमी आहे तुमच्या बोलण्यामध्ये. माझ्याकडे अनेक शायर आले, पण तुमच्या बोलण्याची मगरुमी आहे ना, मगरुमी ती तुमची उतरल, तो तुमचा तो हाय वरचा बसलेला आहे, ती मगरुमी तुमची तो उतरल. मी काय तुम्हाला शाप देणार नाही, तुम्ही आणखीन बसून करा. मी काय म्हणतो फक्त वेळ एवढी नको येऊ द्या, एवढी नका येऊ द्या. आज चालत येता उद्या दोघांनी उचलून इकडं आणायला पाहिजे, एवढी वेळ नका शाहीर, एवढी वेळ नको तुमच्या वेळेला. मी त्या देवाशी, या गणरायाशी, व्याघ्रेश्वर सेवा मंडळाच्या गणरायाशी प्रार्थना करतो, माझ्या बुवाला सांभाळवा. त्याला एवढी वेळ नको येऊन देऊ की दोन बाजूला दोन कागद, दोन आणखीन कोबड्या लावायला तिकडे उचलून आणायला, एवढी वेळ त्याच्यावर नको आणून देऊ. अजूनपर्यंत चालत येतोय, असाच चालत येऊ दे. तुम्ही झोपून करू नका बुवा, कोण बघायला यायचं नाही झोपले म्हणून सांगतोय. आणि म्हणून शेवटचं गाणं ज्यांनी बुवानी स्तवन दिली त्याच चालीवर मित्रांनो बदलापूरला राहतोय, आम्हाला सीएसटीला राहतोय. सीएसटीच्या बाहेर बाजूला गणबाई पुजला आहे मी. हा बरं चला, गणबाई पुजला मी घ्या चला. चारला वर गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात मोक्षदाता देवा तू, अरे मार्ग डावीस अंधारात गणबाई पुजला आहे फेमस गाणं आहे, तुम्ही ते ऐका. सकाळी युट्यूबला सचिन कदम नाव टाकायचं, सगळं गाणं येतं ऐका. आणि शायरांना एक विनंती, बघा बाबांना दुखवायचं कारण नाही. मी जे सत्य घटना घडली 1 तारखेच्या नंतर ती मी तुम्हाला ऐकवली. असेल खोटी, बाबांना घरी गेल्या विचारायचं, बाबा आलं का नाही आलं, नाही मानाचा मुजरा, नसतील आलं तरी मानाचा मुजरा. त्यांना विचारा की सचिन बुवा म्हणा असं बोलला परवा वाघिवऱ्यामध्ये, असं बोलला म्हणा, ही खरी आहे का गोष्ट. बाबा नाही विचार, तुम्ही नव्हतं, तुम्ही फुल फार्मात होतो त्या दिवशी, चला असू द्या, तुम्ही लांब होतो तुम्ही. पण बाबांना विचारा, मला रंगमंचावर जेवणावर बसताना बुवांना विचारलं, मी म्हणून मुद्दा नाही बोलत आहे, मी जे आहे सत्य ते बोललो. बाबांनी मला सांगितलं, त्यांनी मला संभ्रमित केलं की ज्ञानदर्शक पुढा चालून बघितलं. ज्ञानदर्शक मध्ये उत्तरच नाही, उत्तर तुम्ही तेच 4 महिन्यानं 4 वेळा देऊन 4 महिन्यात तेच मान्य करताय. म्हणून तुम्हाला सांगितलंय, ज्या माझ्या राजेश निकमला सुद्धा विचारायचं तुम्ही, हे जे उत्तर तुम्हाला दिलंय सदालाल घराण्याच्या शाहिराकडूनच आलेला आहे का नाही, तेवढा तुम्ही खात्री करायची, मगच बोलायचं. शकण्या मिरवायच्या नाही, शकण्या नाही मिरवायच्या. शाहीर मी जे बोलणार ते तत्वाशी तत्वनिष्ठ अजूनही आवाज करतो. ऐका म्हणून बदलापूरला राहतोय आणि सीएसटीला कामाला जातोय. 1.5 तासाचा प्रवास आम्ही परवा बदलापूरकरांनी केला होता कार्यक्रम. पण काय आमच्या मुस्लिम पोलिसांनी आवडली, 25-30 जणांवर केसेस पण झाल्या, पोलिसांना पण मारली, दगड्या बिगड्या नाही असं नाही, ते सगळं तिला आहे. तुम्ही 3.5 वर्षाची पोरगी, 3.5 वर्षाची पोरी जर शाळेत सुरक्षित नाही मग कुठं राहायचं, हा विषय आहे ना. म्हणून मी मग विषय लिहिला, सुंदर विषय. फक्त शब्द ऐका कसं आहे ते. बुवानी जी स्तवनाची चाल गायली ती माझी चाल आहे. मला एकाने मगाशी सांगितलं होतं बाळासाहेबांचं एक गाणं घ्या, कोणतरी म्हटलं होता इथं, जाऊ दे नाही आता गेलं असते झोपायला बोलते असो. म्हणून मी ते चाल तीच आहे, फक्त शब्द कसे पेरले ते बघा. आणि तुम्हाला आवडले
फक्त टाळ्या घ्या, पैसे नको. पैसे मला मंडळ दे ना, फक्त टाळ्या नाही का. वासनेच्या पायी खेळती हो, वासनेच्या पायी खेळती कोवळ्याची वाशी. 3.5 वर्षाची पोरगी वासनेच्या पायी खेळती कोवळ्याची वाशी. माशा नराधम भडव्याला त्या चौकात फाशी. अशा नराधम भडव्याला अत्याचार करतात. तुकडे तुकडे करून फ्रीज मध्ये गोणीमध्ये तुकडे तुकडे करून एवढे हात. परवाची गोष्ट आहे कर्नाटकात सॉरी आपल्या बेंगळुरूमध्ये डॉक्टर मुलगी आपली इकडची अनन्या काय तिचं अनन्या अंकिता मारते अनन्या शिंदे काय किती काय लोकांची मानसिकता मला कळत आहे. काय चाललंय ह्या जगामध्ये किंवा ह्या ह्याच्यामध्ये मला तुमच्या आपल्या जवळपणा बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात म्हणून लक्ष द्या. नको विद्याविलास बारे बारे ऐका 100 रुपयांचं पारितोषिक ताईंच्या माध्यमातून. म्हणजे काय म्हणणं समाजातली मानसिकता थोडीशी बदलायला पाहिजे. आणि मी शाहीर आहे, मी मानतो स्वतःला. म्हणजे समाजाने मला ही पदवी दिलाय. मी काय मोठा शाहीर बीर हे काय लावत नाही पदव्या बिदव्या. मला शाहिरांनी समाजाने सांगितलंय मी सचिन बुवा शाहीर आहे म्हणून माझ्याकडून समाजाला काहीतरी माझ्या मिळालं पाहिजे माझी अपेक्षा असते. आणि म्हणून असं काहीतरी चांगलं चांगलं गीत शपथ सांगतो. एवढी भारी भारी गाणी आहेत ना माऊली, तुम्ही ऐकून टाका. शपथ सांगतो चांगली चांगली गाणी. आताच 666 का रिचार्ज गुच्चूभाईने आपल्या वाढवला 799 केला. लगेच गाणं केलं, लगेच गाणं केलं. पण मानसिकता आपली मराठी लोकांची बघा कशी येते. 3 महिन्यात वर्गाच्या लग्नाचा नाही नातवाच्या बारशाचा खर्च काढलाय 3 महिन्यात. गुच्चूभाई हुशार गुजराती नियमाने. पण विषय कसा काढलाय बघा. मी मला वैयक्तिक बोलत मी काय अंबानीने बोललोय
नाही, आपला वैयक्तिक विषय नसतो. पण बघा कसं एक मुकडा बघा. आधी फुकट वाटला नीट, आधी फुकट वाटला नीट, माता हळूच वाढवला रेट. 3 महिने तरी 766 होता, 799 झाला, 140 पर हेड वाढले. कोट्यवधी ग्राहक आहेत जिओचे. आता प्रत्येक गावामध्ये जा आणि इथं पण बघा जिओचं नेटवर्क. एअरटेल वाला मेलं इकडून नेटवर्क पासून. मग आता म्हणून म्हणतोय आधी फुकट वाटला नेट, आता हळूच वाढवला रेट. दादा आम्हाला लेट नाही हुशार बहिणीनं भावाला फोन केला, सांगते आपल्या लाडक्या भावाला 1,500 घेतलं ना. 3 नाही घेतलं, यांना नाही मिळालं वाटतं. तुमचं नाव यादीत नाही. ऐका, बहिणीनं भावाला फोन केला, सांगते आपल्या लाडक्या भावाला 1,500 चालायचं कसं हे घर, त्याच्यापेक्षा दादा महागाई कमी तुझं. बरोबर आहे ना. आपला विषय बरोबर वॉर्मअप बोलत असतो. आपण कुणाला वैयक्तिक बोलत आपला कार्यक्रमच नाही. बुवानाही वेळ भेटला पाहिजे. बुवांची वारी बघितली जायचा नाही बसून करू. आम्ही सोडून बसू. कांद तुम्ही नाकान सोडा, आम्ही हातान सोडून बसतो. तुम्ही नाकान सोडून दाखवा पहिले कांद. प्रश्न लसूणचा आहे, पहिल्यांदाच आलाय. आम्ही बोलत ना की कशाने सोला, हातान सोला, नाही तर आणखी कशाने सोला. आम्ही हातान लसूण सोडू, तुम्ही कांद मला नाकान सोडून दाखवायचं. तुम्हाला प्रश्न परत माझ्या 2 प्रश्नांची 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय द्यायला मिळालेली नाही. फक्त आता तुम्हाला नवीन प्रश्न आज केला. मी लसूण हातान सोलीन, मला म्हटलं ना तू राधा मी कृष्ण. मग माझं आपलं काम घरचं आहे ना, मी सोलीन ती हातान, तू नाकान सोडून दाखवायचं कांद मला. चल मानली तू. ऐका, आणि म्हणून जास्त बोलत नाही. बघा नको होत आहे ना, उड्या पाठी नाकडे गेले तर रातभर कुरकाडून मिळते. कशाला पाहिजे नाही, असं नका करू. बोला जाऊ, सुपारी देऊ नका थांबला. सुपारी द्या फक्त, बाकी काय देऊ नका. ऐका, आता मला म्हटले ते म्हणून मुकडा शेफ आणि कार्यक्रमाची सांगत आहे. मला थांबलो आम्हाला माहिती आहे. नवीन पोरा येतो, नवीन आज पहिल्यांदा दिसतंय. बघा केवढी आहे बघा. बुवांच्या पोरांनी एवढीच आहे. केवढी आहे जीव काय त्यांचा. आणि 1-1-1.5 तास नाचतात पोरं. आणखी त्यांना पण थोडा त्रास आणि एवढा प्रवास आहे का नाही. बुवा तर लांजात जाणार, गांजा मारून चिलमी पडू. बुवा तुम्ही काय चिलमीत नाही, दुसरं काय होतं काय त्याला नाही हुक्का नाही रे. 10 रुपयात भेटत कोगोत भर तू. हा तुला काय जाता मारायचे गाडीत बसू, एका सीटला बस, तिकडे ड्रायव्हर घडतो मी गोगत भर. आणि सचिन मुळाची बरोबरी करायला जमणार नाही तुम्हाला.
माझ्या विषयाचा विषय द्या. मी तुम्हाला दिलंय गाढव, तुम्ही गाढवी गायची. मी रेडा दिलाय, तुम्ही म्हैस गायची. एवढाच नशीब दिलाय म्हणून माझ्याकडे कावला होता. त्याने चिमणी गाय पाहिजे होती का नाही? मग कावला होता माझ्याकडे, कावला. माझ्याकडे माकड आहे, यांनी माकडीने गाय पाहिजे. मग शक्तिपुराचा भेद आहे. तुम्ही म्हणता ना मी राधा, मग मी कावला गाणार, तुम्ही चिमणी गायची. चिमणी एवढं भूर, कावला एवढं भूर, चिमणी गायची. तुम्ही माकड गाणार, मग तुम्ही माकडीने गायची. असा भेद आहे शक्तिपुऱ्याचा. मग ते तसं करायला पाहिजे. एवढा वेळ नाही, सॉरी शक्तिमान, एवढा वेळ नाही म्हणून फक्त एक शेर देतो बघा. गाढवांना सजवून तरी होईल का त्याचा श्याम कर्ण घोडा? अहो कितीही नटवलं तरी सुंदर दिसेल का या म्हशीचा रेडा? गाढवांना सजवून तरी होईल का त्याचा श्याम कर्ण घोडा? कितीही नटवलं तरी सुंदर दिसेल का हा म्हशीचा रेडा? हिजड्याला कधी पुत्र झाला, त्याचा खाल्ला आहे का कुणी पेडा? गेलो काय वर्षाला हिजड्याच्या, म्हणजे हिजड्याला पोरगा झाला. गेलो काय वर्षाला बुवा गेला. हिजड्याला कधी पुत्र झाला, त्याचा खाल्ला आहे का कुणी पेडा? आणि मूर्खा समोर राहिलं किती, अहो काय त्यात कळणार मुला. रातभर गेला कार्यक्रम, पण आत नाही गेला डोक्यात. रातभर गेला पण आत नाही गेला डोक्यात. असं नको व्हायला. आणि म्हणून तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा. जी माझी सेवा चांगला असेल मित्रांनो, चांगला असेल माझ्या मानवलेनो, तेवढं फक्त घेऊन जा. वाईट माझं देऊन जा. बुवाची दुसरी बारी रेकॉर्ड करून घेणार 12 वर्षात. नाही म्हटलं ना बारी घेऊ नको, फक्त 7 कार्यक्रम केले 9 दिवसात. 7 तारीख बाकी राहिलेली, पहिल्या दिवस 2च तारखा बाकी आहे. त्याच्यात भेटलो धोमशान तुमचा आहे. 7 तारखा गेल्या दसऱ्याच्या सांगतोय. त्याच्यानंतर 4-5 आहेत ते सोडा, ते मोठेपणा कशाला करू. की 7 तारखा गेल्या, फक्त 7 तारीख बाकी आहे आणि पहिले 3 तारीख एवढाच कार्यक्रम बाकी आहे. त्याच्यात भेटा बरोबर गाडी हलवतो. घ्यायचं नाही. कारण बघा मी आयोजक नव्हे, शक्तिपुराचे प्रतिस्पर्धी मला आयोजक देतात. ते मी तुम्हाला लावून घेऊ शकत नाही, तर तुम्ही माझा नाही देऊ शकत, है ना. आणि म्हणून तुम्हाला जे काय बघा अजून म्हणतोय तुम्हाला, बघा तुला शब्द अजून आलेला, याला संस्कार म्हणतात. हे यांच्या बाबांचं नाही, माझ्या बाबांचं. बरं काय मी तुम्हाला म्हणतो, हे तुला म्हणतात. माझ्याच्या उंची पण लहान आणि खुर्ची बसता आणखी लहान, तरी मी तुम्हाला म्हणतो. हे मला तुला म्हणतात. ह्याच्या आधीचा मी शक्तिपुऱ्यात हे काय आलं परवा, मला तुला म्हणतात, मी तुम्हाला म्हणतो. हा संस्काराचा फरक, संस्काराचा. माझ्या आई बाबांना तसं शिकवलंय. भाऊ लहान पोराला पण आवजावच म्हणतो, मी पोरांना सुद्धा आवजावच म्हणतो. गोवालाच नाही म्हणून, बाकी सगळ्यांना. कधी भेटा मला माऊली, कधी फोन करा, कदमवाडीवालं कधी फोन करा. माऊली शिवाय शब्द नाही माझा, माऊली शिवाय शब्द नाही बोलणार. हा म्हणजे शिकवण आहे आई बापाच्या, शिकवण आहे. यांची तशी आता काय करायचं आपण, त्याला संस्काराचा फरक आहे. तुम्ही बोला मला 4-5 शिव्या द्या, पण पटवून द्या, नाहीतर 12 वर्षांना असा काटा काढी. सचिन मोहन आहे बारी सोडणार, तुम्हीच माझे सोडा. तुम्हाला शुभेच्छा. दुसरी फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.